सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना विरोधकांचंही पायऱ्यांवर आंदोलन, सभापतींच्या विरोधात आंदोलन करत विरोधकांची घोषणाबाजी, सभापती विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा विरोधकांचा आरोप। विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, दिशा सालियन प्रकरणी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, दबाव कशाला, न्याय हवा, दिशाला अशा आशयाचे बॅनर हातात घेत आंदोलन। आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन नार्को टेस्ट करा, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची मागणी, उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा, दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला मारलं, सतीश सालियन यांचा आरोप। दिशा सालियन प्रकरणामध्ये इतक्या वर्षांनंतर याचिका का दाखल करण्यात आली, अमोल मिटकरींकडून प्रश्न उपस्थित। दिशा प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्न सत्ताधारी विरोधकांनी भरकटवू नयेत, मिटकरींचं वक्तव्य। औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटल्यानं दिशा सालियन प्रकरण आणलं, संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर तरुण नेत्यांवर चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, राऊतांचं वक्तव्य। कोणीही दिशा सालियन प्रकरण राजकीय तसंच औरंगजेब प्रकरणाशी जोडू नये, मंत्री उदय सामंत यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। महापालिका निवडणुका आल्या म्हणून वडिलांनी याचिका दाखल केली असंही नाही, सामंतांकडून स्पष्ट। दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया, महापालिका निवडणूक तोंडावर असल्यानं भाजपकडून आरोप केले जात असल्याचा रोहित पवारांचा हल्लाबोल। भाजप नेते किरीट सोमय्यांचं नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र, नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचं मालेगाव आणि बांगलादेशची कनेक्शन तपासा, सोमय्यांची पत्रातून मागणी। औरंगजेब प्रकरण काढून जनतेच्या प्रश्नावर विसर पडावा यासाठी वेगवेगळे विषय उपस्थित केले जात आहेत, अनिल देशमुखांची नागपूरच्या राड्यावर प्रतिक्रिया। अधिवेशनात विरोधकांना योग्य उत्तर दिलं जात नसल्याची आमदार रोहित पवारांची तक्रार, तर नागपुरातील गोंधळ एका नेत्याच्या वक्तव्यानं झाल्याचा आरोप आणि फडणवीस सांगतात संयमानं बोलावं, रोहित पवारांची टीका। नागपुरातल्या हिंसाचाराबाबत बांगलादेशातून चिथावणीखोर पोस्ट, बांगलादेशातून ऑपरेट होणाऱ्या फेसबुक अकाउंटची सायबर पोलिसांकडे माहिती, फेसबुकवरून धमकी देणारा बांगलादेशातील रहिवासी असल्याचं उघड। नागपूर हिंसाचार प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआयए देखील तपास करणार असल्याची सूत्रांची माहिती, या हिंसाचाराचा देशविरोधी शक्तींशी संबंध आहे का याचा तपास एनआयए एजन्सी करणार असल्याची माहिती। नागपूरमधील हिंसाचारग्रस्त भागाचं सर्वेक्षण, प्राथमिक सर्वेक्षणात 20 दुचाकी आणि 40 कारचं नुकसान, वाहनांचं पूर्ण नुकसान झाल्यास प्रतिवाहन 50,000 मिळणार, विम्याचा लाभ घेतल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीच्या पाठीमागील बाजूस लोखंडी पत्रे लावण्यात आले, राज्यभर वाद निर्माण झाल्यानं कबरीची सुरक्षा वाढवली। हिंसाचार पसरवणाऱ्या 34 सोशल मीडिया अकाउंटची ओळख पटली, या 34 सोशल मीडिया खातेधारकांवर 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद, काही विदेशातील खात्यांचाही सायबर पोलिसांकडून तपास। नागपुरात झालेल्या हिंसेशी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचा तसेच पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा संबंध नाही, पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा दावा। संभाजी महाराजांच्या हत्येला औरंगजेबाला थेट जबाबदार मानण्यास एमडीपीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा नकार। याउलट औरंगजेब भारतात अनेक चांगल्या कामांचा जनक होता, अखंड भारताचा निर्माता होता, इंजिनियर यांचा अजब जावई शूट। नागपुरात हिंसाचारानंतर चौथ्या दिवशीही परिसरात संचारबंदी कायम, आज परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी उठवण्याची शक्यता। मोठ्या प्रमाणात कामकाज बाकी राहिल्यामुळे 26 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहण्याची शक्यता, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याचीही शक्यता। महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार, विधान परिषदेत नियमानुसार न होणारं कामकाज, नागपूर हिंसाचार प्रकरणी ही भेट होणार। अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त नंदुरबारमध्ये लागलेल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवरून धनंजय मुंडे गायब, त्यामुळे पक्षानं मुंडे यांच्यापासून अंतर ठेवलंय का अशी राजकीय वर्तुळात चर्चा। सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन, बीड जिल्ह्यातील प्राणीप्रेमींनी एकत्र येत आंदोलन केलं, प्राण्यांची शिकार प्रकरणाशी संबंधित एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी। पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट 32 गावांसाठी पुढच्या आठवड्यामध्ये बैठक होणार, कर, पाणी यासह अन्य विषयांवर चर्चा होणार, पुण्यातील आमदार आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन।
जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य आणि 12 सरपंच अपात्र. ग्रामपंचायत सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. 10 मेपर्यंत राज्यातील सगळे सातबारे अद्ययावत करण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम राबवा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. नंदुरबारमधील सगळ्या रेशन दुकानांवर मिनी बँक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा निर्णय. जिल्ह्यातील बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी निर्णय. नांदेडला नव्यानंच रुजू झालेले जिल्हाध्यक्ष राहुल कर्डिल यांनी तीर्थक्षेत्र माहूर इथल्या रखडलेल्या कामांची पाहणी केली. त्यामुळे लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला गती मिळणार. JNPA बंदराला जोडणाऱ्या 6 पदरी मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 29.21 किलोमीटरच्या महामार्गासाठी 4,500 कोटी रुपयांचा खर्च. या योजनेमुळे मुंबई तसंच पुणे परिसरातील उद्योगधंद्यांना बळ मिळणार. माथेरान बंदचा निर्णय मागे आमदार महेंद्र थोरवेंची प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा. पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार. थोरवेंचं आश्वासन. मुंबईसाठी 238 नवीन लोकल ट्रेन खरेदीस केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मंजुरी. जुन्या गाड्यांच्या जागी उच्च गुणवत्तेच्या आधुनिक लोकल येणार. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार. विना तिकीट प्रवासी दिसल्यास मध्य रेल्वेला व्हॉट्सअॅपवर तक्रार करा. AC लोकल टास्क फोर्सकडून प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक उपलब्ध. विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेचा उपक्रम. पुण्यातील कोंढवा परिसरात अट्टल गुन्हेगाराकडून पार्किंगच्या वादातून हाणामारी. दोन्ही आरोपींकडून एकमेकांना मारहाण. 307 अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्यातील लोणीकंदमध्ये हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी 5 आरोपींना अटक. ज्या भागात गोळीबार केला त्याच ठिकाणी पोलिसांकडून आरोपींची धिंड. छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग. अनेक दुकानं जळून खाक. व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग. मागच्या 3 दिवसांपासून आग धुमसत असल्याची माहिती. आगीमुळे अनेक प्राण्यांचा होरपळून मृत्यू. झाडापासून कोळसा मिळावा यासाठी जाणून बुजून आग लावल्याची माहिती. मुंबईतील सांताक्रूज बेस्ट डेपोमध्ये बसची पादचाऱ्याला धडक. पादचारी अपघातात जखमी. दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं. टोळक्याकडून दोघा सख्या भावांची हत्या. हत्येप्रकरणी 5 जण पोलिसांच्या ताब्यात. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज. मिरजेत रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू. तरुण दंतवैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी. भंडाराच्या साकोलीमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत 19 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. आरोपीला पोलिसांकडून अटक. सरकारकडून 3 वर्षात 1298 ऑनलाईन बेटिंग वेबसाईट्सवर बंदी. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. मुलांना ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनापासून वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न. गडचिरोलीतील MIDC मैदानावर सोनू निगमच्या गायनाचा कार्यक्रम रंगला. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आणि माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्यासह हजारो गडचिरोलीकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि गौरी थिएटर्स निर्मित कुटुंब कीर्तन नाटक उद्या रंगभूमीवर येणार. संकर्षण कराडे, वंदना गुप्ते, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी या कलाकारांच्या नाटकात भूमिका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.